बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. पैसा आहे, संपत्ती आहे. संपत्ती एवढी आहे त्यांनी नोटा फेकून मारायचं ठरवलं तरी आमचा जीव जाईल एवढ्या त्यांच्याकडे नोटांचे बंडल आहेत. पण तरी सुद्धा आम्हीच जिंकणार आहोत. याचं कारण तुम्हाला मी सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मत नावाचं ब्रह्मास्त्र आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही जिंकणार आहोत. तुमच्याकडे संपत्ती असेल, हो सत्ता असेल, तोही गैरमार्गाने, ती काय रोजगार हमीच्या कामावर जाऊन कमावलेलं नाही. टक्केवारी कशी कशी आहे तुम्हाला माहिती आहे. आता तर तेवढा असला तरी सुद्धा आम्ही जिंकणार आहोत. कारण ही करपलेल्या चेहऱ्याची माणसं घेऊन आम्ही लढायला लागलोय. गणपतराव दादांनी किंवा मी तुम्हाला कधी प्रक्षोभक असं जाती जातीमध्ये भांडणं होतील, धर्माधर्मामध्ये भांडणं होतील असं भाषण केलेलं कधी आम्ही आमचं ऐकलंय का तुम्ही? ह्याला गाडा त्यांना गाडा त्यांची असं आम्ही कधी म्हटलेलं नाही. कारण हा देश 18 पगड जातीचा आहे, अनेक धर्माचा आहे आणि सारे लोक या देशामध्ये गुण्या गोविंदानं राहतात. हेच या देशाचं वैशिष्ट्य आहे. असे संस्कार छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू गावात एक देवेंद्र फडणवीस हात बळकट करायचा आहे. हे यड्रावकर बी त्यातलाच आहे आणि ते भाजपवाले बी त्यातलेच आहे. हे बी ते बळकट करायलाच निघालेला गडी आहे, नाहीतर ईडी मागा लागत्या. आम्ही सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून रस्त्यावर लढणारी माणसं आहोत. मग आम्ही उभा केलेल्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणाने राहायचा का, या चोरांच्या मागे राहायचा, याचा विचार करा. एक तुम्हाला शेवटचं सांगतो. या जिल्हा परिषद मतदारसंघाचा निकाल शिर्टीवर लागणार आहे. शिर्टी जे ठरवेल तो जिल्हा परिषद सदस्य होणार आहे. मग शिर्टी काय ठरवणार आहे? हात आणि रिक्षा, बरोबर आहे काय? रिक्षात बसायचं, हात करत जायचं. बाकी हा शिर्टीकडे कोल्हापूर पर्यंत जाऊ पण थांबायचंच नाही. कोल्हापूर पर्यंत जाऊपर्यंत थांबायचं नाही, हा आपला निर्धार आहे. देशभक्त रत्नाप्पा कुंभाराने या शिरोळ तालुक्यातल्या सामान्य माणसाला सत्तेवर बसवलं, पदावर बसवलं. देवाप्पा भंडारी शिर्टीचे आपले हे तेरवाडचे लिहिता वाचता येत नव्हतं, सभापती केला. नंदाताई पोळ शेतात खोडवी गोळा करत होत्या, शेतमजुरी करत होत्या, त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष केला. तीच परंपरा आम्हाला ह्या सामान्य लोकांना निवडून देऊन आम्हाला चालवायची आहे आणि त्यासाठी आम्हाला साथ द्या, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. आणि त्यासाठी सगळं डोकीतलं काढा. बेईमानांच्या पैशाशी इमान राखण्याची गरज नाही. मगाशी सांगितलंय, बेईमानांच्या पैशाशी इमान राखायची गरज नाही. आणि त्यामुळे किती पैसा आला तर त्याच्याशी इमान राखू नका. इमान राखायचा असेल आमच्यासारख्या चळवळीतल्या लोकांशी इमान राखा, विचारानं चालणाऱ्याशी इमान राखा, परिणामाची चिंता न करता सत्याच्या बाजूला राहणाऱ्याशी इमान राखा. एवढं राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.